मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार मॅम, नमस्कार सर। समाचार वाणी आणि रिसील.in प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025 मध्ये आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत। काय नाव आहे सर आपलं आणि कुठून आलात आपण? माझं नाव मनोज जाधव आहे। माझं मनोज फर्टिलायझर्स म्हणून रिसोल्डा कृषी केंद्र आहे। सोबतच आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पिकांच्या संदर्भात आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता आम्ही थोडी मदत करतो। त्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन आणि कृषी केंद्र दोन्ही पण सल्ला आणि कृषी केंद्र विक्री दोन्ही करतो। मॅम आपलं नाव काय? अलका जाधव। किती वर्ष झाले मॅम आपण सरांना सपोर्ट करतच असणार यामध्ये, तर आपल्याला काय वाटतं आपल्या या बिझनेसला किती वर्ष झाले आणि आतापर्यंत काय अचीवमेंट्स आहेत आपल्या? 15 वर्ष झाली बिझनेस सुरू करून, बस त्यांचं वेळेवर आवरून देऊन बस तेवढंच। अजून काय सांगाल सर आपल्या उद्योगबद्दल आमच्या उद्योजकांना? आता जे आहे की बा कृषी केंद्र हा व्यवसाय करत असताना जर प्रामाणिकपणा ठेवला आणि शेतकऱ्यांना योग्य जर सल्ला दिली, योग्य मार्गदर्शन दिलं, योग्य कीटकनाशक निविष्ठा जर पुरवल्या तर थोडा शेतकऱ्यांना पण हातभार लागेल। आणि जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुसाईड करतात यामध्ये आमचा थोडासा एक हे त्यांना सपोर्ट राहू शकतो। जर योग्य त्यांना निविष्ठा आम्ही जर पुरवल्या, आमच्या माध्यमातून जर गेल्या तर त्यांचं जर उत्पन्न वाढलं तर त्यांचं पण लिव्हिंग स्टँडर्ड तुमच्या लोकांसारखं होऊ शकते। चांगले लोक त्यांचे पण मुलं चांगले शिकू शकतात। हे एक आमचं मोठा त्यामध्ये एक सिंहाचा वाटा पण आम्ही ठेवू शकतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करतो त्या व्यवसायाला आता सर्व्हिस देणं महत्त्वाचं झालं। प्रत्येक कुठल्याही व्यवसायामध्ये फक्त डबे घेऊन किंवा वस्तू स्वस्त विकल्यामुळं ग्राहक येते अशी गोष्ट नसते। त्या ग्राहकांना त्याचं जे काय कुठलंही पीक आहे त्या पिकावरती योग्य मार्गदर्शन, त्याला जर उत्पन्न वाढलं, त्याच्या खिशात जर जास्त पैसा आला तर इनडायरेक्टली तो आपल्याकडे येत असतो। हे एक महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, व्यवसाय करत असताना आता बेरोजगारी भरपूर आहे, नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्या देणं शक्य पण नाही। सरकारला एवढे एज्युकेशन्स वाढलेले आहेत, शिक्षण घेण्याची लोकांची जी धावपळ आहे ती वाढलेली आहे। प्रत्येकाला वाटते माझ्या पाल्यानं चांगलं शिक्षण घ्यावे। त्यामध्ये जर प्रत्येक व्यक्तीनं जर काही व्यक्ती जर व्यवसायात आले तर व्यवसायामध्ये एकच गोष्ट आहे, मी तर नेहमी सांगतो, एक 1800 उदबत्त्या आपण ठेवायला पाहिजे। सकाळची एक उदबत्ती लावायची आणि संध्याकाळची उदबत्ती। सकाळची उदबत्ती लावल्यापासून संध्याकाळची उदबत्ती लावेपर्यंत त्या खुर्चीवरनं जर आपण हटलो नाही आणि असं आपण 900 दिवस जर केलं तर कुठलाही व्यवसाय मला वाटतं सक्सेस राहील आणि रोजगार प्रत्येकांना भेटेल। आज माझ्या दुकानाच्या माध्यमातून जवळपास 10 लोकांना मी रोजगार देतो। 10 लोकांचं कुटुंब माझ्या माध्यमातून चालते, याचा पण मला मोठा अभिमान आहे। त्यामध्ये देशाला मी थोडासा हातभार लागते माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून। आणि सर आपल्याला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुमच्या कुटुंबांमध्ये आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये काय प्रतिक्रिया होती सर्वांची? खूप सर्वांना वाटलं की बा तुझ्या कार्याचं कोणतरी एक त्या कार्याची नोंद घेतलेली आहे आणि अशी जर नोंद आपण लोकांनी घेतली तर आमच्यासारखे लोक जर समोर आले आणि कार्य करत राहिले तर आमची पण उमेद वाढते, अजून कार्य करण्याची आम्हाला ताकद मिळते, आमची शक्ती वाढते। सोबतच जे काय मी मगा बोललो रोजगारबद्दल, जे काय बेरोजगारी वाढलेली आहे, तर काही युवा जे शेतकरी आहेत, युवा जे मुलं आहेत, हे शेतकऱ्याचे मुलं म्हणा किंवा कुठलेही मुलं जे आहेत व्यवसायात आल्यानंतर देशाचं जे ओझं आहे, महाराष्ट्र सरकारचं जे ओझं आहे ते व्यवसायामधनं कमी होईल। आणि त्यांना असं जर आपण पुरस्कार देत गेलो तर त्यांचीसुद्धा इच्छा शक्ती वाढेल की आपण या व्यवसायात आलं पाहिजे आणि हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे। त्यामुळं मी रिसेल.inचा खरोखर ऋणी म्हणता येईल की बाबा त्यांनी हे छोटे ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे कुठलीही गोष्ट लहान मुलगा जर एखादं कार्य करतो त्याला जर शाबासकी दिली तर ते मोठ्या प्रमाणात दुसरं कार्य करण्यासाठी सतर्क राहत असतो। ते तुम्ही जो म्हणजे वसा घेतला त्याबद्दल खरोखर तुमचा अभिनंदन आणि तुम्हाला केले तेवढे आभार कमी। धन्यवाद। धन्यवाद सर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हालाही तुमच्या पुढच्या व्यवसायामध्ये आमच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा। थँक्यू मॅम, थँक्यू सर। धन्यवाद।
नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव आणि आपण कुठून आलात सर? माझं नाव मनोज जाधव. माझं मनोज फर्टिलायझर्स रिसोडला कृषी केंद्र आहे आणि कन्सल्टंटी करतो मी. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. अच्छा मॅम, आपलं नाव आणि आपण कुठून आलात? माझं नाव अलका जाधव. रिसोड वाशिमवरून आलो. अच्छा, तर आपण दोघं वाशिमवरून आला आहात. तर आपल्या व्यवसायाबद्दल जरा दर्शकांना आपली माहिती सांगा आणि आपण केव्हापासून सुरुवात केली या व्यवसायामध्ये तुम्ही आहात हे सांगा. माझं ॲक्च्युली BSc ॲग्री 2000ला झाल्यानंतर मी 2000 ते 2009 मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब केला आणि त्यामध्ये विविध कंपन्यांचा मी अनुभव घेतला. त्यामध्ये बियाणे, औषधी, कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा योग्य अनुभव घेतला. कुठल्या पिकावर काय वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन अनुभव घेतला आणि नंतर 2009मध्ये मी मनोज फर्टिलायझर्स म्हणून एक छोटंसं रिसोडला दुकान स्टार्ट केलं. आज त्याचं पाहता पाहता एक वटवृक्ष झालं. त्यामध्ये माझे मिसेस अलका जाधव यांचं पण मोठं सहकार्य राहिलं आणि वारंवार आम्ही शेतावर जाऊन शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतो त्यामुळे शेतकऱ्यांचं पण बऱ्यापैकी उत्पन्न वाढलं. या पद्धतीनं आम्ही मनोज फर्टिलायझर्स आज छोट्याचं मोठं आता आमचं मनोज फर्टिलायझर्स रिसोडा आहे. सेनगावला एक फर्म आहे, वाशिमला एक फर्म आहे आणि सवलडा एक फर्म स्टार्ट होत आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही 2009 पासून या व्यवसायाची सुरुवात केली आहे आणि आज तुम्ही तुमचे 3 ते 4 ब्रांचेस हे तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये झाले आहेत. ओके, तर मॅम तुमचा कसा सरांना याच्यामध्ये प्रतिसाद, म्हणजे तुम्ही कशी या प्रकारे सरांना हे दिले, साथ दिलेली आहे? माझं बस असं काहीच नाही, जे करतील ते योग्यच करतील या विश्वासानं फक्त. अच्छा, सरांच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभ्या होतात प्रत्येक वेळेस. अच्छा सर, तर तुम्हाला आता महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार हा जाहीर झाला आहे, तर तुम्हाला आता ह्या महाराष्ट्राच्या महामंचावर इथे कसं वाटतंय? एकदम छान वाटते. कारण काय, हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जे लक्ष देऊन करता याचा मला आनंद आहे आणि आमच्या कार्याची तुम्ही जे दखल घेतली त्यामुळं आमचं पण एक मनोबल वाढते आणि आम्हाला पाहून अजून युवा जे आज बेरोजगारी जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नोकऱ्या नाहीत, तर लोक आम्हाला बघून व्यवसायात येतील असं मला एक अपेक्षा आहे. याचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा बऱ्यापैकी होईल. नक्कीच सर, जसं तुम्ही बोलताय की जी बेरोजगारी आहे, तुमचं मार्गदर्शन नक्कीच आपल्या आताच्या युवा पिढीला हे नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत आणि ते नक्कीच व्यवसायाकडे वळतील सर. तर मॅम तुम्ही सांगा आता की तुम्ही काय सल्ला देणार आपल्या त्या युवा पिढीसाठी? बस स्वतःचे 100% द्यावे त्यांनी आणि प्रयत्नशील त्यांना. हां, तर मॅम तुम्ही जेव्हा ही न्यूज सांगितली तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये की सरांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, तर त्यांची काय प्रतिक्रिया होती यावर? सर्व खूप खुश झाली. सर्वांनी खूप शुभेच्छा वगैरे दिल्या आणि फोन सर्वांचे सुरू होते. अच्छा, तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षावच झाला आहे थोडक्यात. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. मॅडम तुमचं असंच कार्य निरंतर पुढे सतत चालू असावं हीच आमची इच्छा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सर. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. The next award category is Most Leading Agricultural Consultant and Product Distributor in Risod and Vasham District. And the award goes to the Director of Manoj Fertilizers. Can I have Mr. Manoj Jadhav on the stage? महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान.